आणि मग म्हणजे 13 वर्ष ज्या वेळेला टीनेजर डेव्हलपमेंटचं काम करत होतो त्यावेळेला अनेक महिला यायच्या, त्या शेअर करायच्या की आता येणाऱ्या महिला किंवा येणारे ते पालक म्हणजे बाळांचे काही ना काहीतरी इश्यू असल्यामुळे घेऊन यायचे. आणि फोन यायचे की सर 4 वर्ष झाला बाळाला अजून बोलता येत नाही आहे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळामध्ये काही इश्यूज असतील ना तर पालक फार फ्रस्ट्रेटेड असलेला बघायला मिळतो. म्हणजे आज गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्साइट असणारा पालक डिलिव्हरीनंतर बाळामध्ये काही डिफेक्ट किंवा इश्यूज प्रॉब्लेम जाणवले तर मात्र फ्रस्ट्रेटेड बघायला मिळतो. आणि मग हे असे पालक जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा बरेचदा आई बोलता बोलता शेअर करायची की प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास होता, हे इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते आणि म्हणून त्याचाच परिणाम की काय म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. आणि जेव्हा असे रिपिटेटिव्हली 2-4 पालकांनी जेव्हा मला शेअर केलं तेव्हा मला कुठेतरी स्ट्राईक झालं की खरंच 9 महिन्यांचा प्रेग्नन्सीचा काळ आणि डिलिव्हरी नंतरचा आयुष्य यांचा काही संबंध आहे का. आणि मग त्यानंतर आम्ही कंपल्सरी प्रत्येक आलेल्या कपल्सना विचारायला चालू केलं आणि मग लक्षात यायला लागलं की खरंच कुठे कुठे रिलेशन्स आहेत असं लक्षात येतंय. मग या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसबद्दल आम्ही अभ्यास करायला चालू केलं.